प्रभाग क्रमांक 15च्या लोकप्रिय व होतकरू माजी नगरसेविका पवित्राताई विजयकुमार केरीपाळे प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक। नमस्ते। निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे चालूच आहे। विविध वार्डात प्रत्येकजण आपापल्या परीनं उमेदवाराच्या मागणीसाठी पक्षाकडे पोहोचत आहेत। त्याचप्रमाणे जनतेमध्ये सुद्धा ती फिरत आहेत की आम्हाला उमेदवारी इच्छुक आहोत आम्ही आणि तुमच्या सेवेला आम्ही सज्ज आहोत। तर त्या संदर्भात प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण आलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 15च्या माजी नगरसेविका पवित्राताई विजयकुमार केरीपाळे या 2018च्या महापालिकेच्या निवडणुकीत चांगल्या मताने विजयी झाल्या होत्या आणि आता देखील त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आपली उमेदवारी मागत आहेत आणि या मागणीकरता त्यांचं झटून कार्य आता प्रभागात चालूच आहे। कालपासून त्यांनी अनेक जनतेतील समस्या जाणून घेतल्या, त्याचप्रमाणे प्रभागातील बऱ्याच जणांना ते गाठीभेटी घेत आहेत। आज आपल्यासोबत त्यांचे सुपुत्र विनायक उर्फ बल्लू केरीपाळे आहेत। आपण विनायक यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा या उमेदवारी मागचं विजन काय आहे। नमस्ते विनायक सर। नमस्कार, मी विनायक विजयकुमार केरीपाळे उर्फ बल्लू केरीपाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट। मी जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टीम बजाज या मार्गदर्शनाखाली मी काम करतो सांगली मिरज कुपवाडमध्ये शहरामध्ये। आणि 2018 साली माझ्या आईला आमच्या पक्षानं उमेदवारी दिली काँग्रेसच्या आघाडीमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये, आणि आमचा विजयही झाला। आणि 5-7 वर्ष झालं आमच्या आईनं माझ्या बंधुराजनं आम्ही जे 15 वार्डमध्ये जे जनतेचे कुठलेही अडचणी असू देत, कुठलीही समस्या असू देत, रोड रस्ते गटरी असू देत, हे असू देत, किंवा माझ्या आईनं स्टँडिंगला बालकन्यांना सदस्य असताना स्टँड परिसरात शाहू उद्यानचे शोभीकरण करून तिथं लहान मुलांना खेळणी बसवणे किंवा हे करणे, सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत। आणि माझ्याबरोबरचे काँग्रेसचे एक बलाढ्य 2 नगरसेवक मंगेशदादा चव्हाण आणि फिरोजभाई पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वार्ड क्रमांक 15 मध्ये काम करतो। आणि काम करत असताना आम्ही बरेचशी कामं जनतेची केलेली आहेत। आणि यावेळेस आम्ही आमच्या पक्षाला एक विनंती करतोय की आम्हाला पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी। आणि कोरोनाचा काळ असू दे किंवा बाकीचे कुठले प्रॉब्लेम्स असू देत, तर आम्ही जनतेला ग्राउंडवर रस्त्यावर उतरणारी माणसं आहोत आणि हे जनतेला पण माहीत आहे। आणि जनता आम्हाला कौल योग्य यावेळेस पण पुन्हा एकदा देईल ही आम्ही अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 15 हा महापुरासाठी रेड अलर्ट म्हणून जाहीर केला गेला आहे। 2018 नंतर 2019 व 2021चा महापूर तर सर्वांना प्रचलितच आहे। त्याचबरोबर त्याच्याच मध्ये 2020ला कोरोनाने देखील थैमान घातलं होतं। तर यामध्ये एक जबाबदार नगरसेवक म्हणून आपली भूमिका काय होती? पुराच्या काळामध्ये आम्ही माझा बराच वार्डातला भाग आर्यंत कॉलनी असू दे, फौजदार गल्ली असू दे, स्टँडचा परिसर असू दे, पत्रकार नगर असू दे, हा पाण्यामध्येच असतो। आणि त्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत पोहोचून की बाबा कोणाचं काय घरचं सामान असू दे, हलवायचं असू दे, लोक हलवायचे असू दे, किंवा कोणाला जेवण असू दे, काय असू दे, दूध असू दे, बिस्किट असू देत, आम्ही जागेवर उपलब्ध करून पाण्यात राहून आम्ही द्यायचो। आणि त्या काळामध्ये कोरोनाचा पण एक असा भयंकर काळ आला की त्यामध्ये मीनं स्वतः जयंत थाळी एक चालू केली। ते रस्त्यावरील गोरगरीब असू देत, ह्या जनतेसाठी मी दररोज एक 500 लोकांना जेवणाची सोय केली कोरोना काळामध्ये। आणि घरोघरी जाऊन मास्क आणि सॅनिटायझर मी सगळीकडे वाटलं। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।